तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मला काय नवीन सांगितलंत? व्यथा त्याच आहेत. पहिल्या दिवसापासून याच व्यथा, हाच त्रास माझा सर्वसामान्य शेतकरी आणि त्याच्यामध्ये काही शेतकरी महिला सुद्धा मला सांगतात. आताच हे सरकार आहे, आपल्या खासदारांनी सांगितलं काय काय कसं त्यांचं चाललेलं आहे. म्हणजे आपला पक्ष तर चोरलाच, मत तर चोरलीच, आता जमीन पण चोरायला लागली. आलं होतं ना काल एक प्रकरण, कोणाचं? आणि पहिल्याच दिवशी मला पत्रकारांनी विचारलं, काही जणांनी विचारलं, तुमची प्रतिक्रिया काय? म्हटलं कशाला देऊ प्रतिक्रिया, काहीच होणार नाही याच्यामध्ये. एक दोन दिवस तुम्ही बसाल बोंबलत सगळे, आम्ही पण मोठी राजीनाम्याची मागणी करू, ही चौकशी करा, ती चौकशी करू. मुख्यमंत्री कोणी असला तरी त्याची गाय केली जाणार नाही. चौकशी समिती नेमतील, क्लीन चिट देतील, विषय संपला. झाले की नाही तसं? तसंच होतंय. किती प्रकरणं काढायची यांची? आधी यांचं प्रकरण येण्याच्या आधीच एक पुण्यामध्ये आणखीन एक प्रकरण आलं होतं. कोणाचं आलं होतं? जैन मठ, माहिती आहे ना तुम्हाला? ते सुद्धा गेलं आता. कोणाच्या आत्महत्यांचं प्रकरण, आत्महत्या का हत्या, ते थोडंसं वरती येतं, पुन्हा ते मिटवायला दुसरं काहीतरी येतं, ते विसरून जातो. आणि हा असा सगळा कारभार बघितल्यानंतर या सरकारला मतचोरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. आता याच्यात दोन गोष्टी आहेत, एक ईव्हीएम आणि दुसरं बोगस मतदान. म्हणजे सहज एक कोणीतरी मला काही एक विनोद सांगितला, तो सांगतो तुम्हाला. जेव्हा आपण शिवसेना म्हणून निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा आपण काय सांगतो की तुम्ही मशालीचं बटन दाबा, मत शिवसेनेला मिळेल. बरोबर आहे ना? आता पवार साहेब काय म्हणतात की तुतारी वाजवणारा माणूस, त्याच्या म्हणजे तुतारीवरचं बटन दाबा, मत त्यांच्या राष्ट्रवादीला मिळेल. काँग्रेसवाले काय सांगतात, तुम्ही हाताचं बटन दाबा, मत कोणाला मिळेल? काँग्रेसला मिळेल. भाजपवाले काय सांगतात, कोणतंही बटन दाबा, मत आम्हालाच मिळेल. ही लोकशाही आपली. आणि लोकशाहीमध्ये तुम्ही न्याय मागितलं तर तुम्ही देशद्रोही आहात. मग तुम्ही आता नवीन त्यांनी शब्द काढलाय, शहरी नक्षलवाद. म्हणजे शहराच्या बाजूला शहरी नक्षलवाद, ग्रामीण भागाला नक्षलवाद. आता या दादानी परभणीच्या कलेक्टरची गाडी फोडली, काय दुसरा उद्योगधंदा नाही त्याला? पण जर तहसीलदार असं म्हणत असेल की तुम्ही जावा, मुख्यमंत्र्याकडे जावा, मग काय करायचं? तिकडेच आवाज नाही काढणार तर दुसरं काय करणार? याच्यासाठी काय सरकार तुम्हाला पैसे देत नाही. आणि सरकार पैसे देते ते या सगळ्या गरिबांच्या खिशातनं पैसे घेऊन तहसीलदाराला म्हणा, तू तुझ्या घरचं तुझं सगळं संसार चालवतोयस, तू काय आकाशातनं नाही टपकलास. आणि या तहसीलदारांनी मी आज सांगतोय की जर येत्या काही दिवसात माझ्या गावकऱ्यांचे किंवा शेतकऱ्यांच्या जमीनचे पंचनामे करून त्यांची नुकसान भरपाई दिली नाही तर अख्खा गाव येऊन तुझ्या भोवती बसेल. तुझं काम केल्याशिवाय आम्ही तुला उठून देणार नाही तिकडनं. जा मग मुख्यमंत्र्यांना बोलव, आम्ही तुला हलू देणार नाही. आम्ही नाही जाणार मुख्यमंत्र्यांकडे, पण असा घेराव घालू की मुख्यमंत्री आले पाहिजेत की सोडा सोडा यांना सोडा. आणि तेव्हा पोलिसांना पण सांगतोय की अरे तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहात ना. मग जरा तुमच्या मायबापासाठी, तुमचा मायबाप जर का आक्रोश करत असेल आणि त्याच्यावरती होणाऱ्या अन्यायाची दाद मागण्यासाठी शिवसैनिक आणि शेतकरी रस्त्यावर येत असतील, खरं त्यांनी येण्याची गरज नाही. सरकारचं काम आहे की त्यांनी मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचं फक्त मोल द्यावं. शेतकरी